नमस्कार. आमच्या आईने शेतकरी आयुष्यावर भरपूर कविता केल्या आहे. त्यातल्या एक कविता मी आज सादर करतोय. आईचे काही कवितांचे ग्रुप पण आहे. त्यातलं वारसा साहित्य मंच आयोजित काव्यलेखन या उपक्रमामध्ये आईला विषय दिला होता झालं शेताचं स्मशान. आईला विषय दिला होता झालं शेताचं स्मशान. त्याला आईने दिलंय शीर्षक अरण्य रुदन. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल अर्थ, पण तरी मी सांगतो अर्थ. अरण्य रुदन म्हणजे अरण्यात जंगलामध्ये रडणं. जंगलात जर आपण रडत बसलो, एखादा लहान बाळ जंगलात रडतोय, काही उपयोग होईल का? कोणी त्याला आसू पोसायला किंवा कोणी त्याला मदत करायला येणार नाही. त्याला म्हणतात अरण्य रुदन. किंबहुना जंगलात जर तुम्ही रडले तर काही हिंस्र पशु पण तुमच्यापर्यंत येऊ शकतात. असं असतं अरण्य रुदन, ज्याचा काही उपयोग नाही त्या रडण्याचा. कविता वाचतो. ढग रडले ऊर फाटून शिवार बुडालं चिखलात. पाळमुळे वाहून गेली लागली पिकांची वासलात. नदी नाल्यांचे तुटले बांध मुके बिचारे गेले गोधन. मसनवटी झाली शेती कृषकांचे अरण्य रुदन. काढणी झालं होतं पीक बघा जागीच टाकल्या माना. पावसाने तरुणपणीच मोडला कणा घातला घाणा. पाखरांची हरवली गाणी पोकळी पसरली भुईवर. आसमानीने भरडला पुरता म्हणजे शेतकरी. आसमानीने भरडला पुरता भार सुलतानी डोईवर. रक्ताश्रूंनी भिजली माती. अति आजारी हिरवं रान. टाहो फोडून सांगे किसान झालं शेताचं स्मशान.